जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, कोणता देश नासाच्या आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा 54वा देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बांगलादेश हा नासाच्या आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा 54वा देश बनला आहे. बांगलादेशने 8 एप्रिल रोजी या करारावर स्वाक्षरी करून हा करार स्वीकारलेला आहे. बरं, या कराराचा मुख्य उद्देश काय आहे? तर अंतराळाचा शांततामय, जबाबदारीने आणि पारदर्शक वापर सुनिश्चित करणे हा या कराराचा उद्देश आहे. हा जो करार आहे, हा करार नासाने इतर 7 संस्थापक सदस्यासह 2020 मध्ये केला होता. व हा करार कोणत्या ट्रीटीवर आधारित आहे असं जर विचारलं तर हा करार 1967च्या आउटर स्पेस ट्रीटीवर आधारित आहे. बरं, आपल्या भारताने या करारावर स्वाक्षरी केली आहे का? तर आपल्या भारताने सुद्धा या करारावर स्वाक्षरी केली असून या करारावर स्वाक्षरी करणारा भारत 27वा देश आहे. भारताने या करारावर 22 जून 2023 रोजी स्वाक्षरी केली. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी रोखून धरलेल्या विधेयकावर राज्यपालांना किती महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागेल? मित्रांनो, आता ही महत्त्वाची न्यूज आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास या न्यूजवर एक प्रश्न असेल, त्यासाठी याविषयीची सर्व माहिती नोट करून घ्या. बघा, आता नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक निकाल दिला असून त्यांच्या आदेशानुसार राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी रोखून धरलेल्या विधेयकावर राज्यपालांना 1 महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागणार आहे. हा जो आदेश आहे हा कोणत्या खंडपीठाने दिला? तर हा आदेश न्यायमूर्ती JB पार्डीवाला व न्यायमूर्ती R महादेवन यांच्या खंडपीठाने तामिळनाडू प्रकरणामध्ये दिला आहे. मित्रांनो, गेल्या 5 वर्षापासून तामिळनाडू राज्याचे 10 विधेयक राज्यपालांनी रोखून धरले होते. त्यासाठी तामिळनाडू राज्याने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं व या केसमध्येच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या निर्णयामध्ये इतर सुद्धा काही आदेश देण्यात आले आहेत, ते सुद्धा पाहून घ्या. या आदेशामध्ये महत्त्वाचे जे 3 आदेश आहेत त्यामध्ये पहिला आदेश काय म्हणतो, तर राज्यपालांना विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवायचे असेल तर ते कमाल 1 महिन्याच्या आत पाठवावे. दुसरा महत्त्वाचा आदेश म्हणजे राज्यपालांनी विधेयकाला मान्यता दिली नाही तर ते 3 महिन्यांच्या आत विधानसभेत परत करावे लागेल. आणि तिसऱ्या आदेशात असं म्हटलं आहे की विधानसभेने पूर्ण विचारानंतर विधेयक परत पाठवल्यास ते 1 महिन्याच्या आत राज्यपालाला मंजूर करावे लागेल. वही सर्वोच्च न्यायालयाची कालमर्यादा न पाळल्यास राज्यपालांची उदासीनता न्यायालयीन पडताळणीस पात्र ठरेल, असं सुद्धा या निर्णयात म्हटलं आहे. आणि मित्रांनो, या निर्णयाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने कलम 142चा उपयोग करून जी 10 विधेयके राज्यपालांकडे परत पाठवली होती ती त्या तारखेपासून मंजूर झाली, असा देखील निर्णय दिला आहे. आता हे कलम 142 कशाशी संबंधित आहे? तर कलम 142 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण न्याय सुनिश्चित करणारे आदेश देण्याचा अधिकार आहे. कलम 142 लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. व आता हे तामिळनाडूचे 10 विधेयक पारित झाल्यामुळे आता तामिळनाडू राज्यात राज्यपाल हे विद्यापीठांचे कुलपती असणार नाहीत. बरं, सध्या तामिळनाडूचे राज्यपाल कोण आहेत? तर RN रवी हे तामिळनाडू राज्याचे राज्यपाल आहेत. ठीक आहे, एवढे सर्व पॉईंट तुम्ही नोट करून घेतले असतील. तर आता हा प्रश्न पहा, कोणत्या देशाने अंटार्क्टिका प्रदेशात 3 गॉर्जेस अंटार्क्टिक आय हे रेडिओ टेलिस्कोप स्थापित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे चीन या देशाने आता अंटार्क्टिका प्रदेशात 3 गॉर्जेस अंटार्क्टिक आय हे रेडिओ टेलिस्कोप स्थापित केला आहे. या रेडिओ टेलिस्कोपची निर्मिती कोणी केली? तर चायना 3 गॉर्जेस युनिव्हर्सिटी व शांघाय नॉर्मल युनिव्हर्सिटी या 2 युनिव्हर्सिटीने संयुक्तपणे हा टेलिस्कोप विकसित केला आहे. बरं, या टेलिस्कोपचा काय उपयोग होईल? तर ताऱ्यांच्या निर्मिती प्रक्रियेचा अभ्यास करण्यास या टेलिस्कोपची मदत होईल. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव मुंबई या शहरात आयोजित करण्यात येईल. मुंबईमध्ये कुठे? तर मुंबईमधील प्रभादेवी येथे 21 ते 24 एप्रिल दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.
या महोत्सवाला काय नाव देण्यात आलं असं जर विचारलं तर चित्रपताका असं या महोत्सवाला नाव देण्यात आलं. आणि या महोत्सवात एकूण 41 मराठी चित्रपट दाखवण्यात येतील. पुढील प्रश्न, बिमस्टेक कृषी मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन कोठे करण्यात आले? तर बिमस्टेक कृषी मंत्र्यांची जी बैठक आहे याचं आयोजन नेपाळमध्ये करण्यात आलं असून नेपाळची राजधानी काठमांडू येथे ही परिषद पार पडली. या परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व कोणी केलं? तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व केलं. व या परिषदेत कृषी सहकार्यासाठी भारतात बिमस्टेक उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला आहे. लक्षात ठेवा, हे बिमस्टेक उत्कृष्टता केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे? तर हे केंद्र आपल्या भारतात स्थापन करण्यात येणार आहे. बिमस्टेक म्हणजे काय? तर बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन याची स्थापना बँकॉक घोषणापत्राद्वारे 6 जून 1997 मध्ये करण्यात आली. ही संघटना पहिले बिस्ट एक या नावाने ओळखली जात होती. यामध्ये फक्त बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड या 4 देशांचा समावेश होता. 1997 मध्ये यात म्यानमार सामील झाला. तर 2004 मध्ये यात नेपाळ व भूतान हे 2 देश सामील झाले. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? तर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार सांगळा या चित्रपटाला देण्यात आला आहे. मित्रांनो, सांगळा या चित्रपटाचे दिग्दर्शक हे रावबा गजमल हे असून यांचा हा पहिलाच चित्रपट आहे व त्यांच्या पहिल्या चित्रपटाने हा पुरस्कार पटकावला आहे. या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नॉर्वेच्या आर्मंड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांसाठी समर्पित नौदल तळ INS वर्षा कोठे स्थापन करण्यात आले? मित्रांनो, या प्रश्नामध्येच एक प्रश्न अजून निर्माण होऊ शकतो की अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांसाठी समर्पित नौदल तळाचं नाव काय आहे? तर INS वर्षा असं या नौदल तळाचं नाव असून याची स्थापना आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आली. आंध्र प्रदेशमध्ये कुठे? तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील पूर्व नौदल कमांड मुख्यालयापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामबिल्ली या किनारी गावाजवळ हे नौदल तळ स्थापन करण्यात आलं आहे. याच्या नावावरून तर आपल्याला हे लक्षातच येतं की या नौदल तळावर अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ठेवण्यात येतील व हे नौदल तळ 2026 पर्यंत कार्यान्वित करण्यासाठी भारताद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. पुढील प्रश्न, 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आढाव्यात RBIने रेपो दरात किती कपात केली? तर या वित्त वर्षाच्या पहिल्या बैठकीत RBIने रेपो दरात 0.25% कपात केली. आता या कपातीनंतरचा नवीन रेपो दर काय असेल? तर 6% इतका आता नवीन रेपो दर आहे. तसेच रिव्हर्स रेपो दर हा 3.35%, तर बँक दर हा 6.25% इतका आहे. बरं, सध्या RBIचे 26वे गव्हर्नर कोण आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व आता हा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक होमिओपॅथी दिवस आहे हा दरवर्षी 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 10 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर 10 एप्रिल रोजी होमिओपॅथिकचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्मदिवस असतो व त्यांचा जन्मदिवस जगभरात होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या या जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त गुजरातमधील गांधीनगर येथे 2 दिवसीय भव्य अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी ही कुस्ती स्पर्धा अत्यंत मानाची आहे. पण आता या कुस्ती परिषदेमध्येच वाद झाल्यामुळे महाराष्ट्रात 2 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. याआधी फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा आपण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहिली होती व आता अलीकडेच महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषदेद्वारे जी स्पर्धा आयोजित करण्यात आली त्याचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर या 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं विजेतेपद वेताळ शेळके यांनी पटकावलं आहे. बरं, वेताळ शेळके हे कोणत्या जिल्ह्याचे पैलवान आहेत? तर ते सोलापूर या जिल्ह्याचे पैलवान आहेत. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ओडिशाच्या सुदर्शन पटनायक यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे व हा पुरस्कार मिळवणारे सुदर्शन पटनायक हे पहिलेच भारतीय आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नवे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा
उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.